नमस्कार मैत्रिणींनो, स्मिता किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी इथे पापलेट घेतले, त्यांना स्वच्छ धुवून घेऊन साफ करून ठेवले आणि हळद मीठ लावून ठेवलं. त्याच्यानंतर मी इथे आलं लसूण कोथिंबीर पेस्ट करून घेते मिक्सरला लावून. त्याच्यानंतर कांदे घेतले, तिथे 3 मोठे कांदे, 2-3 टोमॅटो, हा फोडणीसाठी कांदा, आणि इकडे लाल मिरची पावडर एवढ्याची आहे, धणे आणि हळद पावडर. आता मी हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं, त्यामध्ये ते वाटण मी काढून ठेवलं आणि आता हे जे मी घेतले कांदा टोमॅटो त्याची पेस्ट करून घेतली. पुन्हा दुसऱ्यांदा पेस्ट करते, कारण कांदा टोमॅटो जास्त होता म्हणून पेस्ट करून घेते. मॅरिनेट करण्यासाठी मी जे ठेवलेलं ते हळद मीठ लावून पापलेट आणि करणी मी फोडणीसाठी कांदा घातला आणि वाटण आता मी घालून त्याच्यामध्ये ठेवतो. फोडणीसाठी वाटण जे काढलं ते मी आता घातलं ह्याच्यामध्ये. थोडासा इथे व्हिडिओ टाकला. जे मी मॅरिनेट करून ठेवलेलं हळद मीठ लावून त्याच्यावर मी हळद धणे पावडर मालवणी मसाला घातला, मीठ थोडंसं घातलं आणि कोकमाचा आगळ घातला आणि याला मॅरिनेट करून ठेवतो मी. आणि हे जे कढीचे तुकडे आहेत ते मी सर्व भाजणार नाही, यातलं फक्त 1-2